चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी, अशोकनगर, सातपूर, नाशिक। नमस्कार, मी योगेश घुगे आणि आपण पाहत आहात सार्थक न्यूज। सावरकर नगर अशोकनगर रस्त्यावर हा भला मोठा खड्डा पडला आहे आणि स्थानिक तरुण हे या खड्डा बुजवित आहेत। पावसाळा सुरू आहे, मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं ठिकठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत आणि सावरकर नगर अशोकनगर येथील जानता राजा स्पोर्ट्स क्लबच्या तरुणांनी हा उपक्रम हाती घेतलेला आहे। अशोकनगर भागात कोठेही खड्डा पडल्यास हे तरुण एकत्र येतात आणि खड्डे बुजवितात। हा खड्डा असा आहे की यात पाणी साचतं, टू व्हीलरवाल्यांना हा खड्डा दिसत नाही आणि टू व्हीलर संपूर्ण जोरात येते आणि त्या खड्ड्यात आदळते। अनेक नागरिकांना इथे अपघात झालेला आहे। काय सांगाल भाऊ, तुम्ही स्वतः खड्डे बुजवतायत? भाऊ, स्वतः तुम्ही खड्डे बुजवतात, काय सांगाल? सांगतो की आमचे मित्र इथं, एक मित्र माझा इथं पडलेला आहे, त्यामुळे आपण माझ्या मित्राला हात मोडलेला आहे, त्यामुळे आपण हे खड्डे बुजवायचा मी प्रयत्न करतोय आणि आमचा ग्रुप आहे जानता राजा ग्रुप, त्यामुळे आम्ही हे काम हाती घेतलेले आहे। भाऊ, ते बरंचसं रोज सकाळी कामगार वर्ग घाईघाईमध्ये जात असतो, त्या घाईच्या गडबडीमध्ये त्यांना बरेच वेळ मला त्रास होत असतो, त्यासाठी मी हा खड्डा बुजवतो आहे। काय सांगाल मुन्ना, स्वतः तुम्ही खड्डे बुजवतायत? एवढे कामं चालू आहे नाशिकमध्ये, पण खड्डे बुजवायचे काही कामं चालू नाही आहे, म्हणून मी सांगतो आम्ही जे आहे जानता राजा स्पोर्ट्स क्लबचे सदस्य, आज आम्ही खड्डे बुजवतो आहे आमच्या एरियातले, अशोकनगरचे, आमच्या स्वतः विवेक गांगुर्डे आपल्यासोबत आहेत। भाऊ, आपण राजकीय पक्षातही काम करतात, सामाजिक कार्य करतात आणि आज चांगला उपक्रम हाती घेतला आहे। बाबुल मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या अंबिका स्ट्रीट या रस्त्यावरती मोठा खड्डा आहे, आता आम्ही हा बुजवण्याचा काम हाती घेतलेलं आहे। आता यासाठी स्थानिक प्रशासनाने व स्थानिक नगरसेवकांनी हे काम हाती केलं पाहिजे होतं, परंतु हे काम आम्हाला आमच्या जानता राजा स्पोर्ट्स क्लबच्या सर्वांनी हाती घेऊन काम पूर्ण करत आहेत। तर आम्हाला ही अपेक्षा नाही आहे की हे काम आम्ही केलं पाहिजे असं। संतोष भाऊ, आपण वृक्षारोपणाच्या माध्यमातून अनेक कार्य करतात आणि आज स्वतः खड्डा बुजवतायत। तर इथं खरं हे प्रशासनाचं काम आहे खड्डा बुजवणं। सगळे नगरसेवक पण ह्याच रस्त्याने प्रवास करतात, पण ते चार चाकीमध्ये राहतात, त्यांना कधी कमरेला त्रास होत नाही, काही त्रास होत नाही, कधी टू व्हीलरवाले पडतात। आमचे मित्र पडले, प्रशांत कुठेवरून मित्र पडले, त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी आज खेळून झाल्यावर खड्डा बुजवण्याचं काम हाती घेतलं आहे। अजून कुठे खड्डे असतील तर आम्हाला सांगा, आम्ही बुजवायचा प्रयत्न करू। आमच्या मैदानाजवळ जे काही खड्डे असतील ते आम्ही खड्डे बुजवायचा प्रयत्न करू। घरातले करते युवक जखमी झाल्यावर काय परिस्थिती होते हे आम्हाला माहिती जाणून, त्यामुळे आम्ही खड्डे बुजवायचा प्रयत्न करतो। आपल्यासोबत सोमनाथ शिंदे आहेत। भाऊ, आपण याच रस्त्याने प्रवास करतात, अनेक रस्त्यावर खड्डे पडले आहेत, काय सांगाल? हा मुख्य अशोकनगर वर्दळीचा रस्ता आहे आणि अनेक कामगार या ठिकाणी टू व्हीलरने वगैरे प्रवास करतात, परंतु हा खड्डा अशा ठिकाणी आहे की एकदम टर्न मारल्यानंतर समोर लक्ष देत नाही, पण अचानक जर एखाद्या टू व्हीलर तिथने गेली तर मोठा अपघात होऊ शकतो आणि ऑलरेडी काही अपघात झालेले आहेत त्या ठिकाणी। तर प्रशासनाने याची दखल घ्यावी, ज्या ज्या ठिकाणी असे खड्डे असतील की तिथे अपघात घडू शकतात, तिथे त्वरित कारवाई करावी। अशोकनगर रस्त्यावर कुठेही खड्डे असल्यास राजा स्पोर्ट्स क्लबचे जे खेळाडू आहेत त्यांच्याशी जरी नागरिकांनी संपर्क साधला तरी ते नागरिकांची मदत करू शकतात। सार्थक न्यूजसाठी मी योगेश घुगे, सातपूर, नाशिक। धन्यवाद।